रामकृष्ण. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. पंढरीची वारी आणि त्या वारीच्या निमित्तानं वारी विशेष ही आपली चिंतन मालिका चालू आहे. आणि या चिंतन मालिकेतला आजचा हा चौथं पुष्प म्हणजेच वारी विशेष भाग 4. वारीवरती आपलं चिंतन चालू आहे. पंढरीचे वारकरी पंढरीला निघालेत, काही निघणार आहेत, आणि त्या दृष्टीने या वारीच्या कालावधीमध्ये वारीवरती चिंतन व्हावं, वारकऱ्यावरती चिंतन व्हावं, वारकऱ्यांचं दैवत असलेल्या भगवंतावरती चिंतन व्हावं, या उद्देशानं आपण पंढरी महात्म्य परक या अभंगावर चिंतन करतो आहोत. आजच्या चौथ्या भागामध्ये चिंतन करत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदे संत शिरोमणी देहू निवासी वारकऱ्यांच्या हृदयाचे स्पंदन असलेले वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबा यांचा हा अभंग, ज्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत तो अभंग आपल्या समोर ठेवतो. अभंग थोडा मोठा आहे तर आपण 2 दिवस चिंतन करू, 3 दिवस चिंतन करू, नाही का. अभंग असा आहे. बहुता जन्मांती जन्मलासी नरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोय रा करी आता, करी आता, देव तू सोय रा करी आता, करी आता, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी परता, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी परता, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, सांडी आता कुडी कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीचा, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीचा, पंढरीशी जारी सर्व सुख घ्या रे, पंढरीशी जारी सर्व सुख घ्या रे, कृपते पारे विटेवरी, विटेवरी, कृपते पारे विटेवरी, विटेवरी, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी परता, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी परता, सांडी आता कुठे कल्पनेची वाट, मार्ग आहे नीट पंढरीचा, पंढरीशी जारे सर्व सुख घ्यारे, रूपते भारे विटेवरी, आणि मग विटेवरी नीट आनंदाचा कंद, विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंद नाम घोषे, नाम घोषे, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता, सांडी परता. अर्थात मला वाटते 5 चरणाचा हा असा अभंग. या अभंगावरून तुकोबराय पंढरीचा मार्ग कसा आहे, पंढरीतला का जावं, पंढरीला काय आहे, हे सर्व सांगत असताना आपल्याला उपदेश करतात की बाबा रे, तू या नरदेहाला मानव जातीमध्ये जन्माला आला ना, तर मग तू काय केलं पाहिजे, तू वारकरी बनलं पाहिजे, भगवत भक्ती मार्गाला लागलं पाहिजे, असं सांगत असताना तुकोबरायांनी या 5 चरणाच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश केलाय. तुकोबरायचा उपदेश करतात. हा कुणाला उपदेश आहे? हा उपदेश मानव जातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला हा उपदेश आहे. हा उपदेश जनावराला, पशु पक्षाला, प्राण्याला नाही, कारण पशु पक्षी प्राणी हे हा उपदेश समजू शकत नाही, कारण
मानवजात आणि पशु पक्षी प्राणी यामध्ये काही फरक आहे की नाही? आपल्याला माहिती आहे, अनेकदा आपण चिंतन केलं. आहार निद्रा भयमैथुन, नाही का? आहार निद्रा भयमैथुन सर्व योनिसी समान, परी मनुष्य देहीचे ज्ञान. बघा ना, आहार निद्रा भय आणि मैथुन हे चारही गोष्टी सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी आणि मानव प्राण्याच्या ठिकाणी असल्या तरी ज्ञान ही अशी वस्तू आहे ती फक्त मानवाच्या ठिकाणी आहे. मला सांगा, पशु पक्षी पंढरपूरची वारी करू शकतात का? हा, एखादाच भाग्यवान पशु असेल जो माऊलींच्या रथाचे बैल बनला असेल, माऊलींच्या पालखीसमोर जो अश्व बनला असेल, एखादाच असेल, विरळा असेल महाराज. पण पशु पक्षी जाणतात का हो पंढरपूरला गेलं पाहिजे? असं ऐकलं का तुम्ही? कुत्र्याची दिंडी निघाली, गाढवाची दिंडी निघाली, ऐकलं का असं? म्हशींची दिंडी निघाली, रेड्यांची दिंडी निघाली. कारण त्यांच्या ठिकाणी परमात्मा प्राप्तीसाठी आवश्यक असलेलं ज्ञान ते नाही आहे. म्हणून हा उपदेश तुकोबारा जो उपदेश करतात, हा मानव जातीत जन्माला आलेल्यांना करतात आणि त्याला जाग करतात. एक सांगू का, संत महात्मा आपल्याला नेहमीच जाग करतात महाराज. तुकोबारा म्हणतात ना, मद निरंतर जागविते. आम्हाला ते जागवतात. ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही त्या गोष्टी आमच्या समोर ठेवतात. तुकोबारा म्हणतात, अरे तुला माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, हा जन्म तुम्हाला मिळाला ना, हा जन्म कसा मिळाला? तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पूर्वार्धामध्ये सांगतात की बहुता जन्मांती जन्मला असे नरा. नरा म्हणजे मानवा. इथे नर म्हणजे नुसतं पुरुष आणि स्त्रीचा इथे म्हणजे अंतर्भाव नाही असं समजण्याचं कारण नाही. इथे नरा म्हणजे मानव जातीमध्ये जन्माला आलेला. बहुता जन्मांती जन्मलासी नरा. अरे हे नरा, हे मानव जातीमध्ये जन्माला आलेल्या स्त्री आणि पुरुषांनो, तुमच्या लक्षात आहे का? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला हा जो देह मिळाला ना, हा कसा मिळाला? बहुता जन्मा अंती. बहुता म्हणजे अनेक, पुष्कळ. जन्माच्या अंतानंतर म्हणजे अनेक जन्म घेतल्यानंतर हा मनुष्य देह मिळाला महाराज. किती किती जन्म आपण फिरलो असेल, प्रमाण आहे आपल्याला माहिती आहे. सांगतो तरी, 84 लक्ष योनी आहे की नाही? 84 लक्ष योनी म्हणजे 84 लाख जन्म घेतले महाराज आणि मग आणारा देह मिळाला. महाराज तर त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, 84 लक्षच नाही, एक एक योनी कोटी कोटी फेरा. काय सांगावं महाराज, असो अनेक जन्म आम्ही घेतले. कुत्रे, मांजरे, किडे, पशु पक्षी काय असेल ते सर्व जीव योनीमध्ये आम्ही गेलो आणि मग हा नरदेह प्राप्त झाला. हा कसा प्राप्त झाला, काय प्राप्त झाला, आपण बरेचदा चिंतन केलंय नाही का? किती दुर्लभ आहे याचंही चिंतन केलं. दुर्लभो मानुषो देहू देहिनाम क्षणभंगुरा. मनुष्य देह दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ जाना, मनुष्य देह दुर्लभ जाना. हा दुर्लभ देह आहे. तुकोबारा आहे अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पूर्वाधामध्ये हे सांगतात की बाबा रे, अनेक जन्माच्या नंतर हा देह मिळाला. बहुता जन्मांती जन्माला अशी नरा. अरे तुझा जन्म झाला, अनेक जन्मानंतर जन्माला आलास आणि मग या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, या जन्माने तुला या मानव देहामध्ये जन्माला आला ना, तर या शरीरात तुला काय करता येईल? माऊली ज्ञानोबारांनी सुंदर सांगितलं ना हो, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरापडे. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, याच शरीरानं तुमचं येणं जाणं आपल्याला संपवता येईल. त्याची सुटली येर धार झाला सुफल व्यापार. मग हा देह मिळाला, मनुष्य देह मिळाला कशाकरिता? नामस्मरण करण्याकरता, पंढरीची वारी करण्याकरता, भगवंताचे गुणानुवाद वर्णन करण्याकरता. म्हणून तुकोबारा म्हणतात, हा देह अनेक जन्मानंतर देह मिळाला ना, मग आता काय कर, काय करायचं आता? उत्तरार्धामध्ये तुकोबारा सांगतात, देव तू सोयरा.
करी आता देव तू सोयरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, बहुता जन्मांती जन्मलासी नरा, देव तू सोयरा, करी आता देव तू सोयरा. तुकोबाराय म्हणता अनेक जन्मानंतर तुला हा जन्म मिळाला. आता जन्म मिळाला ना, म्हणजे महाराज ठीक आहे ना, आम्हाला माहिती आहे, आम्हाला पशुपक्ष्यांच्या ठिकाणी ते ज्ञान नाही, आमच्या ठिकाणी ज्ञान आहे, बरोबर आहे ना. पशुपक्षी कुठं आपलं फ्लॅट विकत घेतात, घर विकत घेतात, शेती विकत घेतात, त्यांना ते ज्ञान नाही आहे. ते कुठं आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करतात, मुलाचं लग्न मोठं करतात, मुलीचं लग्न मोठं करतात, ते कुठं स्वागत सोहळे समारंभ कुठे करतात? पशुपक्षी नाही करत ना. आम्ही करतो ना. आम्हाला ते ज्ञान आहे, आम्हाला हा नरदेह प्राप्त झाला, मानव जातीत जन्माला आलो, आम्ही काय कमी काशा करतो का? हो, संबंध आमचं आयुष्य, संबंध जीवन आमचं, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमची धनधान्य संपत्ती कशी वाढेल यातच आम्ही खर्ची घालतो. आम्हाला मान सन्मान कसा मिळेल यातच आम्ही खर्ची घालतो, नाही का? मग आम्ही हे करतो ना. तुकोबारा म्हणतात हे करून फायदा नाही रे, सोयरा बनव सोयरा. अरे मग काय सोयरा का असा तसा सोयरा बघतो का म्हणे मी? मुलाचं लग्न केलं, मुलीवाली पार्टी माहिती आहे कशी आहे? कशी आहे रे बाबा? करोडाची प्रॉपर्टी आहे. आमचा सोयरा की साधारण आहे का? अशी सोयरी बनवली ना, असा सोयरा केला, अशी मोठी प्रॉपर्टी आहे असं. पण का नुसतं प्रॉपर्टी ना नाही चालत ना. अहो, नुसतं प्रॉपर्टीने कुलवान आहे, कूळ चांगलं आहे, मामकूळ चांगलं आहे. मी का सांगतोय आपल्या लक्षात आलं असेल. आम्ही चांगले सोयरे बनवतो, आम्ही चांगलं मित्रमंडळ बनवतो, आम्ही चांगले स्नेही बनवतो असं कोणी म्हणेल, कारण आम्हाला त्याचं ज्ञान आहे. चांगलं आणि वाईट ठरवण्याचं संसारातलं ज्ञान आम्हाला आहे. महाराज म्हणतात हे जरी खरं असलं ना बाबू, हे जरी खरं असलं ना, तर एक लक्षात ठेव, मी जो सांगतो ना तो सोयरा बनव. देव तू सोयरा करी आता, तू देवाला सोयरा कर. काय महाराज काय बोलताय आपण? देवाला सोयरा कर म्हणजे देवाला कसं सोयरा करायचं? अहो, सोयरा करायचं म्हणजे आपलं आणि त्याचं नातं जमवायचं की नाही. सोयरा म्हणजे काय असते? सोयरीक म्हणजे काय? सोयरीक म्हणजे त्यांच्याशी आपली सोयरीक झाली म्हणजे नातं जमवलं ना. हो, बरोबर आहे. मग देवाशी आम्ही नातं कसं जोडायचं? तुकोबाराय म्हणतात मी जोडलं ना. नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण कुठलं नातं जोडायचं? देवाला काय आई करायचं, बाप करायचं, जावाई करायचं, मुलगी करायचं, पती करायचं, पत्नी करायचं, काय करायचं? काय देवाशी नातं कोणतं जोडायचं? का मित्राचं जोडायचं? तुकोबाराय म्हणतात अरे वा रे वा, तुम्हाला माहिती नाही मी नातं जोडलं ना देवाशी. तुकोबाराय का अभंगामध्ये सांगतात, कृष्णा माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा. ती माताही आहे, तू पिताही आहे, तू चुलताही आहे. बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, गुरुही आहे, कृष्ण माझे तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा. तुकाराम महाराज तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. हो, श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा हे सर्व माझं आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता. अनेक प्रमाण आहे आपल्याला माहित आहे, आणि आपण आरती करत असताना सुद्धा म्हणत असतो, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. म्हणतो की नाही आपण? तोच माझी आई आहे, तोच माझा बाप आहे, देवच माझं सर्वस्व आहे, देव माझा सखा आहे. महाराज सखा आहे की नाही? तो देव आपला सखा आहे, देव आपला पिता आहे, देव आपली माता आहे असं तुकोबाराय म्हणतात. मग तुकोबाराय जर देवाशी असे नातं लावतात आणि देवाला सोयरा करतात, तर मग तुम्ही आम्ही देवाला सोयरा करू शकतो का? तुकोबाराय म्हणतात करू शकतात. हे बघा, करू शकता आणि तुम्हाला करावंच लागेल, कारण अनेक जन्मानंतर ही संधी आलेली आहे. महाराज बरवी वेळ सापडली संधी,
ही संधी मिळत नाही. कोट्यवधी जन्मानंतर तुम्हाला संधी मिळाली, मानव जन्मात आली, आता काय करा? आता देवाला शरण जा. देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. का हो, व्यवहारामध्ये कोणीही कोणाची सोयरी करू शकत नाही, कोणीही कोणाचा सोयरा बनू शकत नाही. बघा ना तुम्ही, श्रीमंत श्रीमंताचे सोयरे बनतात, गरीबाचा सोयरा बनतो का? नाही बनत. कुलवान कुलवानाचे सोयरे बनतात, कुल बघतात की नाही? कुल बघतात. आता बघा, व्यवहारातलं उदाहरण मी यासाठी सांगतो की आपल्या लक्षात येतं. मुलीचं लग्न करायचं आहे, मुलगा पाहतो, आपण कुठलाही पाहतो का? चांगल्या कुळातला असला पाहिजे, चांगली कमाई करणारा असला पाहिजे, सुसंस्कृत असला पाहिजे, की आपण असं पाहतो मुलगा आहे ना, मुलगा गुंडा असला पाहिजे, मुलगा खूप पिणारा असला पाहिजे, मुलगा जुगार खेळणारा असला पाहिजे, असं बघतो का? का? कारण आम्हाला ज्या मुलाशी सोयरी करायची आहे, ज्या कुळाशी सोयरी करायची आहे, ते कुळ, ते मूल जर आम्ही एवढं पारखून घेतो, तर मग तुम्ही ज्याच्याशी सोयरी करायला निघालात, तो तुमचं कुळ, तो तुमचे संस्कार, तो तुमची श्रीमंती पाहणार की नाही? पाहणार ना. मग का हो तुकोबार आहे, तुम्ही म्हणता देव तू सोयरा करी आता. आमची तयारी आहे, आम्ही देवाला सोयरा करायला निघू, पण तो आम्हाला करेल का? तो सोयरा करेल का? आपल्याला माहित आहे, गोचिडा आवडे म्हैस, पण म्हशीला गोचिड आवडते का? लक्षात आलं का आपल्या? गाय आणि म्हशीच्या स्तनाजवळ ते गोचिड लागलेले असतात. ते गोचिड काय करतात? रक्त पितात. त्यांच्या म्हशीच्या गाईच्या अंगाला गोचिड लागतात. ते गोचिडाला म्हैस आवडते का? रक्त पिते म्हणून. पण त्या म्हशीला गोचिड आवडते का? नाही ना. मग तसं तुम्ही किती काही म्हणाल की मी देवाला सोयरा करतो, पण देव तुम्हाला सोयरा करून घेईल की नाही? शंका आहे ना. मग तुकोबार आहे तर म्हणतात देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. मग कसं शक्य आहे? तुकोबार म्हणतात घाबरू नका. तो तुमच्या आमच्यासारखा नाही हो. तो तुमची दीनता पाहत नाही, तो तुमची गरिबी श्रीमंती जात पात घर दार काहीच पाहत नाही, तुमची विद्वत्ता पाहत नाही. तो काय करतो? तो तुमच्या अंतरातला भाव बघतो आणि तो सोयरा व्हायला तयार होतो. दुसऱ्या अभंगामध्ये तुकोबाराने एका असं म्हटलं, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. आणि त्याच अभंगामध्ये आलं, तो तुमचं काहीच बघत नाही, तो फक्त भाव बघतो, भक्ती बघतो. आणि ते बघितल्यावर तुम्ही जर दीन जरी असेल तरी तुकोबार म्हणतात देव सोयरा, 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 देव सोयरा दिनाचा, देव सोयरा दिनाचा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सो. तो दिनाचा सोयरा आहे. कोण? भगवान पांडुरंग परमात्मा दिनाचा सोयरा आहे महाराज. आणि म्हणून तो दिनाचा, दुबळ्यांचा, अनाथांचा, अपराध्यांचा, पाप्यांचा, पुण्यवानाचा, कुणाचाही सोयरा होऊ शकतो. फक्त अंतरीची गोडी तो पाहतो, अंतरीचा भाव पाहतो. आणि म्हणून भावभक्तीने त्याला शरण गेलं तर तो सोयरा व्हायला तयार आहे. पण तो कधी शक्य आहे? या मानव देहात आपण जन्माला आलात ना, आता ते शक्य आहे. म्हणून तुकोबार या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्ही आम्हाला सांगतात, बाबा पंढरीला जा आणि त्याला सोयरा करून घे. बहुता जन्मा अंती जन्मला नरा, देव तू सोयरा करी आता, करी आता. या 5 चरणातल्या अभंगावरच्या पहिल्या चरणावरती आपण थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पुढचं चिंतन पुढच्या भागामध्ये बघू. वारी पंढरीची भाग 4 मध्ये आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया वारी विशेष भाग 5 मध्ये, पुढच्या भागामध्ये. याच अभंगावर उरलेलं चिंतन आपल्याला करायचं आहे, ते पुढच्या भागामध्ये करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.